Hello dear students, welcome to the second lecture of physics derivation series and the topic is electrostatics. In the first lecture we have covered four derivations. First was electric intensity due to a spherical conductor. Second was electric intensity due to a linear conductor or a cylinder, infinite long cylinder. आणि थर्ड होता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू इन्फायनाइट लार्ज प्लेन शीट. आणि फोर्थ डेरिवेशन आपण जे बघितलं दॅट वॉज इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी बिकॉज ऑफ टू चार्जेस. आणि आता आजचं जे सेकंड पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण तीन डेरिवेशन्स बघणार आहे कारण की तिन्ही थोडे मोठे आहेत. सो चार न करता तीन डेरिवेशन सेकंड पार्टमध्ये आहेत. फर्स्ट आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अ पॉइंट चार्ज. एका पॉइंट चार्जमुळे किती इलेक्ट्रिक पोटेन्शियल डेव्हलप होतो. सेकंड डेरिवेशन आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल एका डायपोलमुळे किती डेव्हलप होतो. आणि थर्ड आहे याच डायपोलला जर इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं त्याच्यामध्ये किती पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होते. पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ डायपोल इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. सगळे डेरिवेशन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये खूप सारे डेरिवेशन्स आहेत आणि एक्झाममध्ये कोणताही डेरिवेशन विचारू शकतात. इव्हन तो डेरिवेशन नाही जरी विचारलं एक्झामला बट हे डेरिवेशन्स खूप इम्पॉर्टंट असतात जर तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे असतील तर, एस्पेशली एमसीक्यूज इन सीईटी. जर क्वेश्चन्स कुठल्या मिडल मधल्या इंटरमिजिएट स्टेपवरती बनत असतील त्या केसमध्ये तुम्हाला डेरिवेशन माहीत असेल तर दॅट वुड रिअली हेल्प यू. सो नुसते रिझल्ट्स नुसते फॉर्म्युले लर्न करून एमसीक्यूज सगळे सॉल्व्ह होतील असं नाही. येस, मेजॉरिटी क्वेश्चन्स फिजिक्समध्ये असेच असतात सीईटी लेवलला की जे नुसते फॉर्म्युलेनी सॉल्व्ह होऊन जातात. बट इफ यू आर एमिंग फॉर 200 मधनं 200 स्कोर किंवा मॅक्सिमम स्कोर 180 प्लस 190 प्लस तर तिथे कुठेतरी डिसाइडिंग क्वेश्चन्स असतील 5-6 फिजिक्समध्ये की दॅट विल रिअली मॅटर की त्या केसमध्ये तुम्हाला प्रॉपरली त्याच्या मागचं लॉजिक आणि डेरिवेशन माहीत आहे का. ओके, सो डेरिवेशन तुम्हाला दोन्हीकडे हेल्प करणार आहे सीईटी एज वेल एज स्टेट बोर्डमध्ये. आता आज आपण हे तीन डेरिवेशन करणार आहे. लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट डेरिवेशन. क्वेश्चन आहे की एका पॉइंट चार्जमुळे किती असतो पोटेन्शियल ऍट डिस्टन्स आर. पॉइंट पी ला किती पोटेन्शियल आहे ते काढायचे. हे डेरिवेशन चालू करण्याआधी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला ही माहिती पाहिजे की तुम्हाला पोटेन्शियलचं डेफिनेशन माहित आहे का. पोटेन्शियल इज डिफाइंड ॲज वर्क डन टू ब्रिंग अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट पी. वर्क डन पर युनिट चार्ज काय, वर्क डन पर युनिट चार्ज टू ब्रिंग इट फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट पी. म्हणजे इन्फिनिटी पासून, इन्फिनिटी म्हणजे मी बाहेर दाखवतो असा, इन्फिनिटी पासून एखाद्या चार्जला ढकलत ढकलत इथे आणायचे कुठपर्यंत, आर पर्यंत. आज सकाळीच आपण एक डेरिवेशन केलं असंच बट आज परत एकदा करणार आहे आपण असं. इन्फिनिटी पासून पॉइंट पी पर्यंत आणायचं. ह्याच्यात किती वर्क करावं लागेल डिवायडेड बाय कोणता चार्ज आणला आहे या रेशिओला आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणतो. या चार्जचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढतोय पॉइंट पी ला मी. हे कसं करायचं तर रॅन्डमली ऍट एनी लोकेशन पॉइंट चार्जला ढकलत ढकलत आणताना अज्युम करायचं आणि इथे असताना लेटेस्ट से हे डिस्टन्स आहे एक्स. सो सध्या हा वाला चार्ज ह्या चार्जवरती किती फोर्स एक्झर्ट करतोय, किती आहे तो इलेक्ट्रिक फोर्स, तो असेल के. के म्हणजे 1/4πε0 क्यू अपॉन एक्स स्क्वेअर. एवढा फोर्स लागेल. कोणत्या डिरेक्शन मध्ये लागेल, राईट डिरेक्शन मध्ये लागेल. हा इलेक्ट्रिक फोर्स आहे, इलेक्ट्रिक फोर्स. बट आपल्याला वर्क डन हे जे असतं ना, हे वर्क डन हे तर आपण किती ढकलताना वर्क केले ते असतं. आणि आपण म्हणजे एक्सटर्नल एजंट, ऍज एक्सटर्नल एजंट आपण किती वर्क करू त्यासाठी आपल्याला फोर्स लावावा लागेल, आपल्याला इनवर्ड फोर्स लावावा लागेल. हा इनवर्ड फोर्स आपण किती लावू हे एक्झॅक्टली इलेक्ट्रिक फोर्सच्या ऑपोजिट लावावा लागेल. आणि आपण अप्लाइड फोर्स जो असेल ना त्याला मायनस ऑफ के क्यू नॉट बाय एक्स स्क्वेअर घ्यावा लागेल. मायनस का घ्यावा लागेल, बिकॉज आपण जो फोर्स लावलाय तो इलेक्ट्रिक फोर्सच्या ऑपोजिट लावतोय म्हणून. झालं. मग एकदा फोर्स मिळाला की तुम्ही आता वर्क काढू शकता. सपोज मी या चार्जला इथून थोडंसं डिस्प्लेस करतोय डीएक्स. या प्रोसेसमध्ये मला किती वर्क करावं लागेल, व्हेरी व्हेरी स्मॉल वर्क. इट विल बी एफ डीएक्स. आणि फोर्सची व्हॅल्यू टाकली आणि इंटिग्रेट केलं. कुठून कुठेपर्यंत ढकलायचंय, एक्स इक्वल टू इन्फिनिटी पासून चालू करायचं ढकलण्याचा प्रोसेस, एक्स इक्वल टू आर पर्यंत. सो इन्फिनिटी टू आर आपल्याला या फोर्सला इंटिग्रेट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. आणि इंटिग्रेशन सगळ्यांना येतं. के क्यू नॉट बाहेर जाईल. इंटिग्रेशनच्या आतमध्ये फक्त इंटिग्रल -1/x² dx एवढंच राहील. आणि -1/x² dx इंटिग्रेशन असतं 1/x. तुम्हाला माहिती असेल हे 1/x असतं इंटिग्रेशन. लिमिट्स इन्फिनिटी टू आर आहे. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट एवढं टाकायचंय. सो अप्पर लिमिट टाकली
के क्यू क्यू नॉट बाय आर मायनस लोअर लिमिट टाकली के क्यू क्यू नॉट बाय इन्फिनिटी असं येईल. आणि आपल्याला तर माहिती आहे याचा आन्सर 0 येणार. सो वर्क डन चं उत्तर आलेलं आहे इन्फिनिटी पासून पी ला ढकलायचं के क्यू क्यू नॉट बाय आर. हा 0 झालाय 0. आणि जर मला हा फॉर्म्युला बनवायचा आहे, पोटेन्शियलचा फॉर्म्युला बनवायचा आहे, तर कॉमन सेन्स आहे क्यू नॉटला डिवाइड करावा लागणार आहे. हा जो क्यू नॉट आहे ना, हा क्यू नॉट खाली घेऊन जावा लागेल राईट साईडला. आणि तसं केल्याने मला इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला मिळेल V इज इक्वल टू के क्यू बाय आर, ज्याला आपण व्यवस्थित लिहायला गेलो तर 1/4πε0 क्यू बाय आर असं लिहिलं जातं तो फॉर्म्युला. दिस इज अ व्हेरी सिम्पल डेरिवेशन ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल. यू कॅन एक्सपेक्ट दिस क्वेश्चन. 3 किंवा 4 मार्काला डेरिवेशन विचारू शकतात. दुसरा बघा. ठीक आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपण डिराईव्ह केलं एका पॉइंट चार्जमुळे. आता आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियलच काढायचंय, बट पॉइंट चार्जमुळे नाही, आता इलेक्ट्रिक डायपोलमुळे. इलेक्ट्रिक डायपोल काय असतो, तर इलेक्ट्रिक डायपोलमध्ये 2 चार्जेस असतात, नेगेटिव्ह चार्ज अँड अ पॉझिटिव्ह चार्ज, सेपरेटेड बाय सर्टन फायनाइट डिस्टन्स. आता हे सर्टन फायनाइट डिस्टन्स मध्ये सेंटर ऑफ द डायपोल पासून ही लेंथ एल असते आणि ही लेंथ एल असते. ओके. आणि आपल्याला ह्या डायपोलचा डायपोल मोमेंट पण असतो. डायपोल मोमेंट म्हणजे त्याची स्ट्रेंथ सांगतो. तो किती असतो डायपोल मोमेंट? क्यू, एक चार्ज इंटू त्यांच्यातली लेंथ 2l. या डायपोल मुळे रॅन्डमली सेंटर पासून रॅन्डमली कुठलाही पॉइंट घेतला मी आर, तर इथे किती पोटेन्शियल असेल, आर पॉइंटला किती पोटेन्शियल असेल ते काढण्यात माझा इंटरेस्ट आहे. थीटा अँगलला एक पॉइंट आहे, हा पॉइंटला नाव देऊ पी. हा आहे ए, हा आहे पॉइंट बी. सिंपल डेरिवेशन, एकदम कॉमन सेन्स आहे, कुठलाही लॉजिक, कुठलाही ते रट्टा गरज नाही, पूर्ण लॉजिकल आहे. काय करायचं माहिती का, पॉइंट चार्जचा मागेच फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलाय. ठीक आहे, आत्ताच फॉर्म्युला डिराईव्ह केला की पॉइंट चार्जचा पोटेन्शियल किती असतो, के क्यू बाय आर असतो. तुम्हाला सांगा, पॉइंट ए मुळे जो चार्ज आहे, हा जो चार्ज आहे याच्यामुळे किती पोटेन्शियल असेल पी पॉइंटला? इट विल बी के मायनस क्यू बाय एपी. के क्यू बाय आर असतो, के क्यू बाय आर असतो, क्यू मायनस क्यू आहे, तिथे नेगेटिव्ह चार्ज आहे. आणि बी पॉइंटचा पोटेन्शियल किती असेल, तर तो असेल के प्लस क्यू बाय ते डिस्टन्स किती आहे, बीपी आहे. बरोबर का नाही? एपी आणि बीपी असे डिस्टन्सेस आहेत ना, जॉईन पण करून टाकू हवं तर आपण. बीपी जॉईन करून टाकूयात, एपी जॉईन करून टाकूयात. या डिस्टन्सेसने डिवाइड करावं लागेल. सिंपल. बट एवढं सिंपल आहे, पण आता ऍड करायचे दोघांना. नेट मला पोटेन्शियल काढायचं. नेट पोटेन्शियल किती असेल या दोघांची ऍडिशन, आणि दोघांना ऍड करताना मला रिअलाइज होईल के क्यू कॉमन, हा 1/बीपी आधी लिहितो मी कारण की तो पॉझिटिव्ह आहे, मायनस 1/एपी नंतर लिहितो कारण की तो नेगेटिव्ह आहे. आणि आता एपी आणि बीपी याला काही पण करा, पण आर आणि थीटाच्या टर्म्स मध्ये आणा. तर त्यासाठी काय तुम्हाला इथे एक छोटंसं कन्स्ट्रक्शन करायचं बघा, लक्ष द्या. एपी डिस्टन्स, बीपी डिस्टन्स म्हणजे बीपी डिस्टन्स ते एवढा आहे. बरोबर. मी जर काही इथनं आर्क ड्रॉ केला, बघा कसा, मी इकडनं एक परपेंडिक्युलर ड्रॉप केलं ना, मी एक परपेंडिक्युलर ड्रॉप केलं इथे, तर ऑलमोस्ट ए पीबी डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेम होऊन जाईल. बरोबर का? ऑलमोस्ट इकडनं आपण आर्क ड्रॉ केला किंवा परपेंडिक्युलर ड्रॉप केला, तर हे डिस्टन्स पण पीबी असेल, हे डिस्टन्स पण पीबी असेल. आणि आता या पीबीला आपण कसं लिहू शकतो माहिती का? पीबीला आपण असं लिहू शकतो, अख्खा आर मधून एवढा पार्ट मायनस करावा लागेल. अख्खा आर मधून हे मायनस करावं लागेल. हा पार्ट कोण आहे नक्की? हा पार्ट या ट्रायंगल मध्ये एलचा कॉस्ट कॉम्पोनंट आहे. एलचा कॉस्ट कॉम्पोनंट आहे. सो हे मी सगळं इरेज करतो, एकदा मी परत दाखवतो. आपण काय म्हणतोय, पीबी डिस्टन्स जे आहे ना, हे वाला, हे डिस्टन्स इक्वल टू काय असेल, अख्खा आर मायनस हा एम असेल ना पॉइंट, तर ओ एम मायनस ओ एम करावं लागेल. आणि ओ एम जो आहे तो एल कॉस थीटा आहे. आणि सिमिलरली पीबी झाला म्हणजे बीपी झाला. आता एपी, एपी डिस्टन्स काय असेल, एपी डिस्टन्स साठी मला या लाईनला एक्सटेंड करावं लागेल, या लाईनला एक्सटेंड करावं लागेल. आणि परपेंडिक्युलर यावेळेस मला इथून मारावा लागेल, इथून ए पॉइंट पासून असं परपेंडिक्युलर मारावं लागेल. सो त्या केसमध्ये एपी डिस्टन्स विल बी इक्वल टू आर
प्लस एवढा पार्ट, हा जो एवढा पार्ट आहे तो पण परत एकदा एल कॉस थिटा आहे. तो जॉमेट्रिकली बघा जरा, हा थिटा म्हणल्यावरती परपेंडिक्युलर ड्रॉप केला ना, हा थिटा, हा थिटा म्हणलं की हा एल कॉस थिटा. सो एपी येतो आर प्लस एल कॉस थिटा. झालं. हेच एवढा पॉइंट की जो लक्षात ठेवायचा तो टाकायचा इथे. इफ यू सबस्टिट्यूट इट, के क्यू 1 अपॉन आर मायनस एल कॉस थिटा मायनस 1 अपॉन आर प्लस एल कॉस थिटा. हे जे ब्रॅकेट आहे ना, हे बाजूला घेऊन सॉल्व्ह करतो मी, उगाच तो कचरा तिकडे नको. आपण हा ब्रॅकेट फक्त राईट साईडला सॉल्व्ह करूया. 1 अपॉन आर मायनस एल कॉस थिटा मायनस 1 अपॉन आर प्लस एल कॉस थिटा. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर आर प्लस एल कॉस थिटा मायनस आर मायनस मायनस प्लस एल कॉस थिटा. हे ओपन अप केलं ब्रॅकेट मी न्यूमरेटरला. आय हॅव क्रॉस मल्टिप्लाय. डिवाइड बाय डिनॉमिनेटर मध्ये आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा येईल. न्यूमरेटर मध्ये आर मायनस आर कॅन्सल होतो. 2l कॉस थिटा डिवायडेड बाय काय येतं बघा, आन्सर असं येतं 2l कॉस थिटा डिवायडेड बाय आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. आणि या फॉर्म्युल्यामध्ये फायनली v चा फॉर्म्युला असा लिहितो आपण, k म्हणजे 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट. व्हॉट इज q इंटू 2l? आता स्टार्टिंगला सांगितलेलं मी तुम्हाला, q इंटू 2l तर p असतो, p कॉस थिटा डिवायडेड बाय खाली काय राहिलं आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. दिस इज द आन्सर ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल. बट यामध्ये एक स्पेशल केस आहे आणि तीच आपण जास्त करून लक्षात ठेवणार आहे की फॉर शॉर्ट डायपोल, जर डायपोल शॉर्ट असेल ना तर त्याचा एल खूप छोटा असतो आरच्या कंपॅरिझन मध्ये. शॉर्ट डायपोलसाठी आर खूप मोठा असतो एल पेक्षा, एल छोटा असतो, शॉर्ट डायपोल असतो तो. त्या केसमध्ये हा एल स्क्वेअर जो मायनस केला ना तो निग्लेक्ट करू शकतो आर स्क्वेअर मधनं आपण. सो शॉर्ट डायपोलसाठी पोटेन्शियलचा फॉर्म्युला फायनली असा बनतो 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट पी कॉस थिटा बाय ओनली आर स्क्वेअर, मायनस काहीच नाही. दिस इज द फॉर्म्युला ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल. हे जे काही लिहिलंय ना मी, हे सगळं मी एक्सप्लेन करून सांगतोय म्हणून मला 5 मिनिटं लागतात. तुम्हाला हे न एक्सप्लेन करता स्वतः स्वतः लिहायला 1 मिनिटाच्या वर नाही लागणार. ओके. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोलचं हे डेरिव्हेशन आहे. एक एक पॉइंटचा चार्जचा पोटेन्शियल काढलं आणि ऍड केलं बस. अँड द लास्ट डेरिव्हेशन ऑफ टुडेज लेक्चर इज, थांबा मी नेक्स्ट करतो. दिस इज द लास्ट डेरिव्हेशन. डेरिव्हेशन आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी इन द एक्सटर्नल फील्ड. एक्सटर्नल फील्ड मध्ये डायपोलला किती एनर्जी स्टोर्ड असते, हा एक्सटर्नल फील्ड मध्ये जर आपण डायपोल ठेवला तर किती एनर्जी स्टोर्ड असते त्याचं डेरिव्हेशन. ठीक आहे. डेरिव्हेशन बघा कसं जातं. स्टार्टिंगला सी, दिस इज एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ई बार आणि त्यामध्ये आपण एक डायपोल प्लेस केलाय पी बार. सगळ्यांना माहिती आहे डायपोल काय असतो, नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज सेपरेटेड बाय सम फायनाइट डिस्टन्स. सपोज डायपोल सध्या अँगल थीटा बनवतो, तर टॉर्क ऍक्टिंग ऑन डायपोल, टॉर्क ऍक्टिंग ऑन डायपोल चा फॉर्म्युला टाऊ इक्वल टू पी क्रॉस ई असतो, विच इज इक्वल टू टाऊ इज पीई साइन थीटा. एवढा टॉर्क ऍक्ट होतो डायपोलवर. आपल्याला जर काही या डायपोलला या फील्डमध्ये रोटेट करायचं असेल, समजा तो आता θ1 अँगलला आहे, त्याला रोटेट करून θ2 अँगल पर्यंत न्यायचा असेल, θ2 पर्यंत रोटेट असं करायचं समजा मला. या रोटेशन मध्ये हा टॉर्क तर फील्ड लावते, मला रोटेट करताना एकदम आरामात रोटेट करायचं, सो त्याचं कुठल्याही प्रकारचं अँग्युलर ऍक्सिलरेशन नाही होणार. मी एकदम स्लोली मला एवढाच टॉर्क लावा लागेल. एक्सटर्नली मला किती टॉर्क लावा लागेल माहिती का, जेवढा फील्ड लावते ना तेवढाच टॉर्क लावा लागेल इन ऑपोजिट डिरेक्शन. पीई साइन थीटा एक्झॅक्टली ऑपोजिट डिरेक्शन मध्ये लावा लागेल मला, बरोबर का. आणि त्यामुळे हे जे मी टॉर्क लावतोय, एक्सटर्नल जो टॉर्क लावतोय तो एक्झॅक्टली इक्वल टू अप्लाइड टॉर्क आहे. आणि त्यामुळे वर्क किती होईल या प्रोसेसमध्ये, या प्रोसेसमध्ये वर्क होईल इंटिग्रेशन टाऊ डी थीटा, याचं इंटिग्रेशन करावं लागेल. टाऊ डी थीटाचं इंटिग्रेशन कुठून कुठपर्यंत रोटेट करायचंय, θ1 पासून त्याला घेऊन जायचंय θ2 पर्यंत. टाऊचा फॉर्म्युला टाकूयात, पीई साइन थीटा डी थीटाचं इंटिग्रेशन θ1 टू θ2. तुम्ही म्हणा सर हा फॉर्म्युला आलाच कसं काय, अरे हा तर मेकॅनिक्स मधला सर्क्युलर आणि रोटेशनल मधलं रिलेशन आहे. वर्क लिनियर मध्ये कसं असायचं, एफ डी एक्स असायचं, लिनियर मध्ये एफ डी एक्स असायचं. अँग्युलर मध्ये वर्क कसं असतं माहिती का, फोर्स इज रिप्लेस्ड बाय टॉर्क, लिनियर डिस्प्लेसमेंट इज रिप्लेस्ड बाय अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तिथून तर आला हा फॉर्म्युला. इथं x1 टू x2 आपण फिरवायचो त्याला, इथे θ1 टू θ2 फिरवतोय, x1 टू x2 घेऊन जायचो, इथे θ1 टू θ2.
थीटा 1 टू थीटा 2 पीई साइन थीटा, याचं इंटिग्रेशन काय येईल, पी कॉन्स्टंट ई कॉन्स्टंट, साईनचं इंटिग्रेशन असतं मायनस कोसाइन, आणि लिमिट्स आर फ्रॉम थीटा 1 टू थीटा 2. जर मी अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केलं तर मायनस पीई कॉस थीटा 2 मायनस कॉस थीटा 1 असं येईल, आणि मायनस एन आत दिली तर त्याचं फायनल आन्सर येतं वर्क डन इन रोटेटिंग अ डायपोल इज पीई कॉस थीटा 1 मायनस कॉस थीटा 2, असा आन्सर येईल वर्क डन. आणि आपण जे वर्क करतोय ना, एक्सटर्नल एजंट वर्क करतोय, हेच वर्क त्या डायपोलमध्ये स्टोअर होतं इन फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. तर डायपोलची पण पोटेन्शियल एनर्जी चेंज होते, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ऑफ डायपोल फायनल मायनस पोटेन्शियल ऑफ डायपोल एनर्जी, डायपोलची पोटेन्शियल एनर्जी इनिशियल इज इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला काय बनला, पीई कॉस थीटा 1 मायनस कॉस थीटा 2. आता इनिशियल पोटेन्शियल एनर्जी आपण कुठे झिरो घेतोय याच्यावरून आपण पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला बनवू शकतो. जसं की त्यांनी टेक्स्टबुक मध्ये 2 ठिकाणी एक्झाम्पल घेऊन दाखवले. एकदा ते म्हणले की 0 डिग्रीला आपण पोटेन्शियल एनर्जी 0 अज्युम करूयात. सो 0 डिग्रीला जर पोटेन्शियल एनर्जी 0 डिग्रीला पोटेन्शियल एनर्जी जर 0 असेल, पोटेन्शियल एनर्जी जर 0 असेल 0 डिग्रीला, तर इनिशियल पोटेन्शियल एनर्जी 0 टाकून देतो मी. सो व्हॉट विल बी ओनली यू, यू काय बनेल, यू फायनल असा बनेल का, पीई कॉस 0 1 असतो 1 मायनस कॉस थीटा, असा बनेल फॉर्म्युला. जर 0 डिग्रीला 0 पोटेन्शियल आपण अज्युम करत असू तर. जर आपण उलट 90 डिग्रीला 0 पोटेन्शियल अज्युम करत असू, 90 डिग्रीला काय अज्युम करत असू, 0 पोटेन्शियल एनर्जी, आपण 0 पोटेन्शियल एनर्जी 90 डिग्रीला अज्युम करत असू तर फायनल पोटेन्शियल एनर्जी किती आहे ना, इनिशियल 0 अज्युम करतोय आपण, कुठे 0 अज्युम करतोय, 90 डिग्रीला, तर 90 टाका इथे. पीई 0 मायनस कॉस थिटा म्हणजे मायनस कॉस थिटा, म्हणजे तो मायनस पीई कॉस थिटा फॉर्म्युला बनेल. सो हे जे काही 2 मी लिहिलेत ना इथे, ते पूर्णपणे स्पेशल केसेस आहेत की कुठे पोटेन्शियल एनर्जी इनिशियल 0 अज्युम करायची, ते तर आपल्यावरती असतं, पोटेन्शियल एनर्जी कुठे 0 अज्युम करायची. ओके, कुठे इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी 0 अज्युम करायची. सो इलेक्ट्रिक डायपोल ड्यू टू एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डचा हा डेरिव्हेशन आहे. ओके, आय होप तुम्हाला तिन्ही डेरिव्हेशन समजले असतील. आता टोटल ह्या लेसन मध्ये आपण 7 डेरिव्हेशन कव्हर केलेले आहेत, 7. आता नेक्स्ट लेक्चर पार्ट 3 मध्ये राहिलेले डेरिव्हेशन्स पण मी घेईन, जसं की एनर्जी स्टोर्ड इन अ कंडक्टर, कॅपॅसिटर, एनर्जी स्टोर्ड इन अ कॅपॅसिटर, कॅपॅसिटरची कॅपॅसिटन्स अँड ऑल दोज डेरिव्हेशन्स. ओके, आय again tell you that you have to solve these derivations. Every derivation in 1 minute should be your target. Okay, so that's it guys, thanks for watching this video. We will meet in the next session, that is the last part of the electrostatics derivation.